कसं वाटतं? खूप छान. ध्यानामध्ये मी एक सांगेल की माझा स्वभाव हा कडक होता आणि मी अक्षरशः ब्राह्मण समाजाचे असून पण मी लोकांना शिव्या द्यायचे. नाही ते नाही कुठून यायच्या काय यायचा राग तर नाकाच्या शेंड्यावर होता. इतका राग की मी महिन्याभर कोणाशी बोलायचे नाही, 8-8 दिवस जेवायला जायचे नाही. खूप खूप राग होता, माहिती नाही, लहानपणापासून. त्या रागाबाई तर खूप काही नुकसान झालेलं आहे. उलथापालट करायचे, इकडं तिकडं फेकून द्यायचे, खूप होतं. जेव्हा श्यामादिदी डॉक्टर साहेबांच्या पत्नी 2-2 तासाचं लेक्चर घ्यायला तेव्हा पुण्यामध्ये यायच्या, त्यावेळी त्या तपसेवा आणि पहिले ध्यान घ्यायच्या. एकदा दुसऱ्यांदा आल्या, मी त्यांना म्हटलं सॉरी दीदी, म्हटलं मी तप करेल, सेवा करेल, मी ध्यान नाही करेल. बोले काय झालं? म्हटलं ध्यान केले की डोळे बंद केले की लगेच उघडतात, कारण की असंख्य विचार येतात की नाही. अमेरिकेला जाऊन पोचतो माणूस, माझा मुलगा डबा शाळेत गेला असेल का, माझ्या सासूजी काही खाल्लं असेल का, माझ्या नवऱ्याने असं केलं, ह्यानी ते बोललं, त्याने ते बोललं, असंख्य विचार येतात. डोळ्यासमोर किती पिक्चर आले असेल तुमच्या. तर म्हणे हीच तर प्रोसेस आहे तुमचे विचार जाण्याची. विचार येऊ द्या, दृष्टा भाव से देखो, विचार को आने दो, वो जो कचरा अपने आप एक दिन निकल जाएगा. मी तो अभ्यास करत 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 गेले. आज मला माहिती नाही किती वर्ष झाली मी कुठली शिवी देतो ते माहीत नाही. मी सॉरी बोलेल आणि काय बोलत नाही. आणि माझ्यामध्ये चिडचिड पूर्ण कमी झालेली आहे. टोटल ह्याच्यामध्ये शांत ह्याच्यामध्ये आलेली आहे.